विधानसभेच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं गॅसच्या तुटवड्यावरनं आंदोलन, गॅस सिलेंडर न देणाऱ्या सरकारचा धिक्कार, विरोधकांचा नारा। केंद्र सरकारनं तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलावी, सुप्रिया सुळेंची मागणी। गॅस तुटवडा, इंधन दरवाढ, शेतमाल निर्यात आणि तिकिटांमध्ये वाढ, सुळेंकडनं बैठक बोलावण्याचं आवाहन। मोदींनी केलेले गॅस निर्मितीचं संशोधन वाया जाऊ नये असं वाटतं, संजय राऊतांची मोदींवर टीका। भारताला 100 वर्ष मागे नेण्याचं मोदींचं स्वप्न पूर्ण होत आहे, राऊतांचा निशाणा। देशात आता पुन्हा एकदा कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होईल, विजय वडेट्टीवार यांचा इशारा। व्यवहार पूर्ण ठप्प होऊन देश आर्थिक संकटात सापडेल, वडेट्टीवारांचं वक्तव्य। घरगुती गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसच्या वतीनं गुरुवारी राज्यभर आंदोलन। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात निदर्शनं करण्यात येणार। सरकारनं गॅस दरवाढ करून जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप। आखाती देशातील युद्धाचा शेतीमालाला मोठा फटका, द्राक्ष, कांदा, टरबुजासारख्या शेतमालाचं नुकसान। शेतकऱ्यांना थेट मदत करून नुकसान भरपाई देण्याची गरज, राजू शेट्टींची मागणी। नागपुरात गॅस एजन्सी गोडाऊनवरती अन्नपुरवठा विभागाची छापेमारी, गॅस सिलेंडरचा अवैध साठा तपासण्यासाठी अन्नपुरवठा विभागाचा छापा। युद्धामुळे नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। नवी मुंबईतल्या JNPA बंदरामध्ये 3200 कंटेनर अडकले, कंटेनरची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी व्यवस्था, 15 दिवसांसाठी पार्किंग चार्ज मोफत। नाशिकमधील द्राक्ष बागायत छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPG गॅसचा तुटवडा, तर 61 रुपये प्रति लिटरवरनं भाव थेट 81 रुपयांवरती। LPG गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे शहरातील 8 LPG गॅस पंप बंद। ठाण्यामध्ये व्यावसायिक गॅसचा काळा बाजार, 1800 रुपयांचा सिलेंडर आता 4000 रुपयांना मिळत असल्याची माहिती। रविवारपर्यंत ठाण्यातील 80% हॉटेल्स बंद राहणार। नाशिकच्या मालेगावात गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची झुंबड, मनमाडच्या इंडियन गॅस बॉटलिंग प्रकल्पाबाहेर गर्दी। अहिल्यानगरमध्ये गॅस संपण्याच्या भीतीनं गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी, घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाही या भीतीनं नागरिकांना एजन्सीमध्ये येऊन गॅस बुकिंग करण्याची वेळ। यवतमाळमध्ये गॅस सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यांवरती कडक कारवाई होणार, काळा बाजार करणाऱ्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी 16 पथकं, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। नागपुरात गॅस एजन्सी गोडाऊनवरती अन्नपुरवठा विभागाची छापेमारी, गॅस सिलेंडरचा अवैध साठा तपासण्यासाठी अन्नपुरवठा विभागाचा छापा। युद्धामुळे नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। जळगावात BJ मार्केट गॅस एजन्सीवर ग्राहकांची गर्दी, ऑनलाईन बुकिंग होत नसल्याची ग्राहकांची तक्रार। महिन्याभरापूर्वी बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार। अमरावतीमध्ये रुक्मिणीनगरातील गॅस एजन्सीवरती ग्राहकांची गर्दी, कॉलवरती सिलेंडर बुकिंग होत नसल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी, पेंडिंग बुकिंगवाल्यांना आधी सिलेंडर देण्यास प्राधान्य। मुंबईतल्या हॉटेलला व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्यानंतर भाजीपाला विक्रेत्यांवरती मोठा परिणाम। भायखळ्यातल्या भाजी मंडईत ग्राहक नसल्याचं चित्र, भाजी विक्रेते चिंतेत। नाशिकमध्ये LPGचा तुटवडा, शहरातील अनेक LPG पंपांवरती दरपत्रक लावली। गॅसचा दर सध्या प्रति लिटर 75 रुपयांवर, गॅस पुरवठा कमी झाल्यामुळे पंपांवरती रिक्षांची रांग। नंदुरबारमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ, गॅस सिलेंडर रिफिल बुकिंग आता 30 दिवसांचं असणार, व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद। रत्नागिरीमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे जळाऊ लाकडांची मागणी वाढली। सॉ मिल्समध्ये सध्या जळाऊ लाकडांचा दर प्रति किलो 4 रुपयांवरती पोहोचला। बेकरी आणि हॉटेल्सकडनं मागणी वाढल्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता। भंडारा जिल्ह्यातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीमध्ये LPGचा तुटवडा, सध्या कारखान्याकडे केवळ 7 ते 10 दिवस पुरेल इतकाच LPG साठा। पुरवठा वेळेत न झाल्यास उत्पादनावरती परिणाम होण्याची शक्यता।
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे शिर्डीतील हॉटेल व्यवसाय अडचणीत. पुढील 2 दिवस पुरेल इतका साठा हॉटेल व्यावसायिकांकडे शिल्लक. एलपीजी अभावी हॉटेल व्यवसाय पूर्णतः कोलमडण्याची भीती. कल्याणमध्ये 2 दिवसात हॉटेल बंद होण्याची शक्यता. कर्मचाऱ्यांचे पगार आणि हॉटेल भाड्याची व्यावसायिकांना चिंता. गॅस पुरवठा सुरू करण्याची हॉटेल व्यावसायिकांची प्रशासनाकडे मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅससाठी एजन्सीमध्ये मोठी गर्दी. सिडको बस स्टँड परिसरातील भारत गॅस एजन्सीवरती गर्दी. दहा वर्षांपासून प्रलंबित निष्क्रिय इच्छामरणाला सुप्रीम कोर्टाची परवानगी. गाझियाबाद इथल्या 32 वर्षीय हरीश राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून इच्छामरणाची परवानगी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली. पक्षाच्या अंगीकृत संघटनांच्या नेत्यांची बैठक. शिवतीर्थ निवासस्थानी तातडीची बैठक सुरू. खासदार सुप्रिया सुळे काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेणार. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत चर्चा होण्याची शक्यता. दुपारी संसदेत सुप्रिया सुळे राहुल गांधींची भेट घेणार. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी. शिवसेनेचं प्रकरण कार्यतालिकेमध्ये 40व्या क्रमांकावर. मुंबईमध्ये स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाकडून 13 मार्चला शिवराय संचलनाचं आयोजन. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ होणार. समान नागरी कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालय अनुकूल. कायदेमंडळानं सद्विवेकानं निर्णय घ्यावा. मुस्लिम व्यक्तिगत कायदा शरीयतमधील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सुनावणीच्या वेळी न्यायालयाची टिप्पणी. वीर सावरकरांच्या मानहानी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा. नाशिक न्यायालयाकडून संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निपटारा. प्रकरणाची कार्यवाही समाप्त. राहुल गांधींच्या वकिलांची माहिती. पंतप्रधानांवरती रासायनिक हल्ल्याची खोटी धमकी देणाऱ्या आरोपीला अटक. 2018 मध्ये धमकी दिल्याचं प्रकरण. मुंबईतील डीबी मार्ग पोलिसांकडून आरोपी काशीनाथ मंडलला अटक. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या पराभूत उमेदवाराची विजयी सदस्याविरोधात कोर्टात धाव. भ्रष्ट हेतूनं निवडणूक लढवल्याचा आरोप करत सदस्यत्व रद्द करण्याची मागणी. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवरती स्थगिती देण्याची मागणी. पुण्याच्या खेड तालुक्यात सध्या आमदार स्टिकर लावलेल्या वाहनांचा सुळसुळाट. अनेक वाहनांकडून वाहतूक नियमांचं खुलेआम उल्लंघन. नागरिकांकडून तक्रार करत कारवाई करण्याची मागणी. वसई विरार महापालिकेत महापौर अजीव पाटील यांच्याकडून बांधकाम विभागाचा आढावा. शहरातील रस्त्यांच्या कामांचा इतर कामांचा आढावा. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा इशारा. बीडमध्ये सोमेश्वर देवस्थान भ्रष्टाचार प्रकरणी आमरण उपोषणाचा 3रा दिवस. प्रकरणाची चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी. परळी तालुक्यातील जिरेवाडी ग्रामस्थांची मागणी. बुलढाण्यातील शेतकऱ्यांकडून पारंपरिक पिकाला फाटा देत टरबूज पिकाची लागवड. मात्र कृषी केंद्र चालकांना दिलेल्या बियाणांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका. खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने गावातील प्रकार समोर. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सोलापूर महापालिकेवरती मोर्चा. महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सीटू संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. आंदोलनाच्या वेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची. बुलढाण्यात तरुणीनं आत्महत्या केल्याचं प्रकरण. तन्मय गवई या तरुणानं आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. आरोपीच्या अटकेसाठी तरुणीच्या कुटुंबियांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. 40 गावातील 50 लाखांच्या विम्यासंदर्भात कट रचल्याचं प्रकरण. पोलिसांकडून तपासाला वेग. बनावट अपघातासाठी वापरलेल्या गोष्टींचा पोलीस तपास करणार. पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवरती कारवाईला सुरुवात. पाटबंधारे विभागाकडून कारवाई आणि पोलीस बंदोबस्त तैनात. मुक्ताईनगरच्या अतिवृष्टी आणि नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळायला सुरुवात. अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आमदार चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याला यश. नाशिकच्या मालेगावातील तापमानाचा पारा 39 अंशांवर. वाढत्या उष्णतेमुळे रस्त्यावरती शुकशुकाट. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ, चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं प्रतितोळा 1,65,000 वर तर चांदी प्रति किलो 2,82,000 रुपयांवर.